लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर विमानतळावरून निघालेला खासदार राहुल गांधींचा ताफा कोल्हापूर शहराकडे न जाता तो थेट उचगावमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचला. तिथले सर्वसामान्य टेम्पो चालक अजय कुमार सनदे यांच्या घरी जात त्यांनी सनदे कुटुंबियांसाठी स्वतः भाजी तयार करून त्यांना खाऊ घातली. खासदार राहुल गांधी यांच्या या अचानक भेटीनं सनदे कुटुंबीय भारावून गेले. त्यांनी राहुल गांधींना संविधानाची उद्देशिका भेट दिली. या भेटीबद्दल एस न्यूजशी संवाद साधताना सनदे कुटुंबीय भावूक झाले. मराठीमध्ये एक उक्ती आहे, ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या बाबतीत ही उक्ती आज सार्थ ठरली आहे. खरं तर ते आले, ते भेटले आणि त्यांनी जिंकलं असाच अनुभव कोल्हापूरकरांना आणि उंचगाववासियांना आला आहे. करवीर तालुक्यातील उंचगाव हे गाव आणि त्या गावातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा परिसर आज देशपातळीवर चर्चेत आला. तो खासदार राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यानच्या त्यांनी एका सर्वसामान्य कुटुंबाला दिलेल्या भेटीमुळं. खरं तर खासदार राहुल गांधी काल सायंकाळी कसबा बवड्यातील शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने येणार होते, परंतु विमानातील तांत्रिक बिघाडामुळं त्यांचा दौरा लांबला आणि आज सकाळी ते आले. कोल्हापूर विमानतळावरून ते थेट उंचगावमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये आले आणि त्यांनी इथं येऊन नेमकं काय केलं? खरं तर कसबा बवड्यामध्ये हजारो लोक त्यांची प्रतीक्षा करत होते. राज्यभरातले आणि देशपातळीवरचे काँग्रेसचे नेतेही त्यांच्या प्रतीक्षेत होते, परंतु विमानतळावरून निघालेले खासदार राहुल गांधी नेमके गेले कुठं याची चर्चा सुरू झाली आणि हळूहळू बातम्या बाहेर येऊ लागल्या की ते उंचगावमधल्या एका कुटुंबामध्ये भेटीसाठी गेलेत. आत्ता आपण त्या कुटुंबासोबत आहोत. त्या कुटुंबाबरोबर राहुल गांधी यांनी जवळपास 1 तासांचा काळ घालवला. तो काळ खरं तर त्यांच्यासाठी संस्मरणीय आहे. त्यांच्या नेमक्या काय आठवणी आहेत या संदर्भातल्या आणि नेमकं काय घडलं इथं ते जाणून घेऊयात. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय करता ते सांगा. माझं नाव अजय कुमार तुकाराम सनदे. माझा व्यवसाय ड्रायव्हिंग, अधिक मी शेती करतो. आज राहुल गांधी तुमच्या घरी आले, हा पूर्वनियोजित काही दौरा होता का थेट अचानक तुमच्याकडे? अचानक आले. बरं, इतका मोठा देशपातळीवरचा नेता ज्यावेळी आपल्या घराकडे येतोय, घरामध्ये येतोय, तर त्यावेळी तुमच्या भावना नेमक्या काय होत्या? त्यांना माझ्या दारात बघितल्यानंतर मला जे काय बोलावं आणि काय हे करावं मला असं म्हणजे हे होईना काही, म्हणजे मलाच 2 मिनटं असा धक्का बसला की माझ्या एवढी थोर व्यक्ती आपल्या दारात त्यांनी आपल्या घरात यायला लागले. मला काही समजेना त्यावेळी. खरं तर राहुल गांधी हे सर्वपरिचित व्यक्तिमत्व आहे, देशपातळीवरचे नेते आहेत. तुम्ही यापूर्वी राहुल गांधींकडं काय नजरेनं बघत होता आणि आज तुमच्या घरी ते आले आणि त्यांचा सगळा मनमोकळा वावर तुमच्या घरचा बघितल्यानंतर तुमच्या त्यांच्याबद्दलच्या भावना काय? तसं म्हणायला गेलं तर राहुल गांधी मी त्यांना म्हणजे असं मी टी व्हीवरती किंवा आपण आले ह्याच्यातूनच बघत होतो, पण ज्यावेळेला माझ्या दारात आल्यानंतर मला म्हणजे एवढी थोर मोठी नेती माझ्या इथे येते, मला म्हणजे हे झालं, मी धन्य झालो. त्यांचा तुमच्या घरातला वावर कसा होता? आमच्या घरातला वावर एकदम म्हणजे असं ते आमच्या घरातलेच एक व्यक्ती आहेत असे आम्हाला तरी जाणवलं की त्यांच्याकडे गर्विष्ठपणा असा मोठा, म्हणजे एवढे मी नेते असं काही त्यांच्याकडून असं मला तर काय वाटलं नाही. एकदम सिम्पल साहेब. शेजारचा माणूस जरी आपल्या घरात आला तरी आपण त्याचा अगदी अदबीनं पाहुणचार करतो आणि इथं तुमच्या घरी तर देशाचे इतके मोठे नेते आले, काँग्रेसचे नेते आले, त्यांचा पाहुणचार नेमका तुम्ही कसा केला? साहेब आज दारात आल्यानंतर गेलो दारात आणि परत घरी आलो. आत आल्यानंतर साहेब पण माझ्या मागूनच आल्यानंतर पहिल्यांदा पाण्याचा तांब्या वगैरे दिला. त्याच्यानंतर आत आलेत, बसल्यानंतर मिसेसला सांगितलं चहा कर. चहा बनविल्यानंतर चहा दिल्यानंतर त्यांना काय माहीत आता, त्यांना म्हणजे एकदम चहा म्हणजे एकदम म्हणजे स्तुती केली, आवडल्या. ठीक आहे म्हटलं, चहा मला आवडला, मी इथं थोडंफार जेवून म्हणजे हिंदीमध्ये सांगितलं त्यांनी, मी स्वतः सांगितलं जेवायचं इथं. मग त्यांनी स्वतः म्हणजे फ्रीजमध्ये गेलेत. 2-3 भाज्या होत्या, एक वांग्याची भाजी म्हणजे वांगी होती, हरभरा भाजी होती, आधी कांदा पात होती. मग ते म्हटलेत मी कांद्याची पात मी भाजी करतो, अधिक तुम्ही वहिनी म्हणजे हे 2 करा,
मी इथं जेवून जाणार आहे. मग माझ्या मिसेसनी भाकरी वगैरे केल्या, हरभऱ्याची भाजी केली, अधिक ह्याची तुमच्या नाही कांद्याची त्यांनी स्वतः भाजी केली, त्यांनी स्वतः केली. आणि हिने बाकी दोघांनी मग आम्ही सर्व बसून आम्ही जेवलो. आता तो जेवणाचा विषय निघालायच तर तुमच्या सौभाग्यवतीनं विचारूयात. आता स्वतः राहुल गांधी तुमच्या घरी येत आहेत आणि तुमच्या घरी जेवायचं म्हणतायत, तर तुमची कशी धांदल उडाली त्यावेळी? मलाच म्हणजे असं शॉक वाटला, जे एवढं मोठं नेते स्वतःहून विचारतात म्हटलं की पहिल्यांदा मला पण काही सुचलं नाही. मी म्हटलं ठीक आहे, काय बनवायचं काय नाही ते स्वतः म्हटले की मी बनवणार आहे, फक्त तुम्ही भाकरी करा. मी एक भाजी केली, भाकरी केली, त्यांनी 2 भाज्या केल्या आणि स्वतः आम्ही बसून जेवलो. त्यांनी भाज्या करत असताना तुमची काही मदत घेतली का त्यांनी स्वतः? त्यांनी केली, स्वतः कटिंग वगैरे सगळं त्यांनी करून त्यांनीच केलं. त्याने तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता? एखादा पाहुणा आपल्या घरी येतो, इतका मोठा पाहुणा येतोय आणि तो स्वतः जेवण करतो. म्हणजे पाहुण्यापेक्षा बी छान वाटला. पाहुणा बी म्हणजे असं काय करू लागत नाही आणि खाऊ पण घालत नाही, त्यांनी स्वतःहून आम्हाला खाऊ घातलं, त्याच्यामुळे छान वाटला. त्यांनी स्वतःहून तुमच्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांना खाऊ घातलं. हो, आता तो अनुभव कसा होता की राहुल गांधींच्या हस्ते तुम्ही घास खाताय? छान वाटला. तर तुम्ही राहुल गांधींना त्यांनी तुमच्या कुटुंबाचा निरोप घेताना नेमकी काय भेट दिली? मी त्यांना माझ्या घरामध्ये म्हणजे मी आणून म्हणजे अगोदर आणून ठेवलेलं होतं, मला काय माहीत नव्हतं ते येणार, पण अगोदर आणून ठेवलेलं होतं ते. मग त्यांना मी माझी संविधानाची उद्देशिका त्यांना दिली. आम्ही 4 जणांनी म्हणजे आमच्या घरातल्या कुटुंबासहित मी त्यांना संविधानाची उद्देशिका दिली. अभिषेक, तुझं नेमकं काय ऑब्झर्वेशन होतं राहुल गांधींच्या बाबतीत? खरं तर तरुणांमध्ये राहुल गांधींची एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचं काम सोशल मीडियातून केलं जातं आणि आत्ता प्रत्यक्षात राहुल गांधींना तू जवळून अनुभवलंस. त्यांची जी प्रतिमा विनाकारण रंगवली जाते आणि ते आहेत प्रत्यक्ष कसे? प्रत्यक्षात तर अप्रतिम आहे ते. बाकीचं पॉलिटिक्स बाजूला ठेवून ते आमच्यासोबत जे वावरलं त्यांनी आज, पहिल्यांदा तरी मला काही समजलं नाही. मुळात आल्यानंतर मी पण तयारीत होतो की बावडला जायचं आहे, मूर्तीचं लोकार्पण सोहळा आहे त्यात. त्यानंतर सायरन वगैरे वाजू लागले तिकडं. सायरन वाजायला लागल्यावर 2 मिनटं मला काही समजलंच नाही. त्यानंतर डायरेक्ट साहेब आले आतमध्ये आल्यावर घरातल्यांना मी बोलवून घेतलं. हाक मारल्यानंतर पाठीमागूनच आले, डायरेक्ट आतच आले ते. त्यामुळं तर बसले वगैरे, चहा वगैरे घेतला त्यांनी, बोलले, संवाद साधले. आज तू राहुल गांधींना प्रत्यक्ष भेटलास, एक तरुण म्हणून, तरुणांचा प्रतिनिधी म्हणून तुझ्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि पुढच्या राजकीय त्यांच्या प्रवासामध्ये ते देशातल्या तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करतील का? तुझं काय मत आहे? माझ्या मते करतील ते, पण आपण लोकांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे तुला काय जाणवलं त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य? व्यक्तिमत्वाचं म्हणजे तसं आता मला मुळात सांगता येत नाही की पॉलिटिशियन एक आला आहे, एवढा मोठा नेता असा घरी आला आहे असं काहीच वाटलं नाही. मुळात आल्यानंतर 2 मिनटं काही समजलंच नाही मला. त्यानंतर आले, असं वाटत होतं की घरातला कोणतरी पाहुणा आहे किंवा मामा वगैरे आहे माझा, खूप वर्षांची आपली ओळख आहे. त्यामुळं असे आले ते, एकदम खांद्यावर वगैरे हात टाकला, विचारले तू काय करतोय काय नाही. 1 तासभर ते तुमच्या घरात होते, त्या दरम्यान त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी चालल्या असतील, तुमची काय चौकशी केली का किंवा तुमच्या चर्चेतले मुद्दे काय होते? चर्चेतले मुद्दे म्हणजे आपलं राहणीमान वगैरे त्यांनी विचारलं. परत जेवण बनवताना त्यांनी आपली जेवण बनवण्याची पद्धत त्यांनी स्वतः जाणून घेतली, त्यांची पद्धतसुद्धा सांगितली त्यांनी. बाकी आत्ता देशामध्ये जे काय राजकीय सामाजिक जे विषय चालू आहेत तर त्या संदर्भात काय बोलले का ते? अजिबात नाही, त्याच्याबद्दल काहीच बोलणं झालं नाही. आज संदे कुटुंबियांसाठी हा सुखद धक्का होता असं म्हणावं लागेल आणि तसाच हा धक्का उंचगाववासियांसाठी सुद्धा होता. उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण आपल्या सोबत आहेत. चव्हाण साहेब, कसा होता राहुल गांधींचा इथं येण्याचा हा अनुभव आणि तुमच्याही खांद्यावर त्यांनी हात टाकला म्हणे, काय कसा होता अनुभव? असं आमच्या गावासाठी हा योगायोगच म्हणायचं. अगदी दसऱ्यानिमित्त त्यांची एक धावती भेट आमच्या इथं दिली आणि आमच्या गावामधल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांनी जेवण केलं आणि खायला घातलं. हा एक चांगल्या पद्धतीचा अनुभव होता. म्हणजे एवढ्या मोठ्या घरातली व्यक्ती असूनसुद्धा सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोचत्या, हे एक भारताचं आपल्या भाग्यच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मी मगाशी अभिषेकला जे विचारलं तसाच प्रश्न तुम्हालाही विचारेन की ते जे आहेत त्याच्यापेक्षा एक वेगळी प्रतिमा त्यांची रंगवली जाते. आज तुम्ही तुमचं भाग्य आहे की तुम्ही त्यांना एकदम जवळून बघितलं, तुमच्या खांद्यावर त्यांनी हात पण ठेवला. तुम्हाला भावलेले राहुल गांधी कसे आहेत? माझी तशी दुसऱ्या वेळी भेट झाली. एकदा हिंगोलीला आम्ही गेलो त्यावेळेला कोल्हापूरमधनं पैलवान नेलते भारत जोडो यात्रेवेळी. भारत जोडो यात्रेला. त्यावेळीसुद्धा त्यांनी कुस्ती बघायसाठी त्या ठिकाणी थांबलेले एक 10 मिनटं त्यावेळी होते. आत्तासुद्धा बंटी पाटील साहेबांनी नाना पटोले साहेबांना सांगितलं की हे गावचे सरपंच आहेत आणि पैलवानसुद्धा आहेत असं सांगितलं आणि बंटी पाटील साहेब गेले. पण नाना पटोले साहेब सांगितल्यापासून ते माझ्याजवळच थांबलेले. ते गार्ड वगैरे सगळ्यांना त्यांना सांगितलं हे मुखिया आहेत आणि यांची पहिले भेट होणार इथं असं त्यांनी सांगितलं, सगळ्यांना माझ्यासमोरच सांगितलेलं. आणि ज्यावेळेला राहुल गांधी साहेब बाहेर आले त्यावेळेला नाना पटोलेंनी सांगितलं हे गावचे मुखिया आहेत, पैलवान आहेत. मग त्यांनी खांद्यावर टाकला, त्यांनी ते आठवण करून दिली, हिंगोलीला जी तुम्ही कुस्ती बघितली ते कोल्हापूरचे हेच पैलवान होते. तर मग खांद्यावर टाकला आणि मग मला म्हणले मला पण एक डाव शिकवा त्यातला. मग अशा पद्धतीनं त्यांनी माझ्याशी 2 शब्द बोललेत. खरं तर ते मार्शल आर्ट्समधले एक्सपर्ट आहेत आणि एक पैलवान तुम्ही आहात. त्या दोघांची ही भेट तुमच्यासाठी किती संस्मरणीय? अगदी अगदी आयुष्यात एक सुवर्ण क्षण आज होता तो. खरं हे होते सरपंच मधुकर चव्हाण. काही संदे कुटुंबियांचे शेजारी या परिसरातले लोक ग्रामस्थही आपल्यासोबत आहेत. कसा होता तुमचा अनुभव उंचगावमध्ये राहुल गांधींनी येणं, संदे कुटुंबियांना भेट देणं? आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यनगरीत इतक्या मोठ्या नेत्याचं आगमन होणं आणि तेही आमच्यासारख्या दलित वस्तीत होणं हे आमच्यासाठी आणि आमच्या उजगाववासियांसाठी खरोखर एक आनंदाची आनंदाचा क्षण आहे. आम्ही अक्षरशः भारावून गेलो, कारण आकस्मिक भेट तीही आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंब तर भारावून गेलोच, त्यासोबत आमचा समाज, अधिक आमचं पूर्ण गाव, अगदी कोणाच्याही लक्षात न येता साहेबांचं येणं झालं. यामुळं आम्ही खरंच धन्य आहोत. आणि आज या देशात चाललेली राजकीय परिस्थिती पाहता, त्याही पलीकडे आपल्या राज्यात चाललेली राजकीय परिस्थिती पाहता खरोखरच आपल्याला जर आपल्या राज्याचं आणि देशाचं कल्याण करावायचं असेल तर राहुल गांधीसारख्या नेत्यांच्या पाठीशी आपण कायमपणे ठाम उभं राहणं, काँग्रेस पक्षाच्या विचाराशी समरस राहणं ही खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची आणि इथून पुढे येणाऱ्या तरुण पिढीचं काम आहे असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं. तर हे होते संदे कुटुंबीय, या गावाचे प्रमुख सरपंच आणि संदे कुटुंबियांचे शेजारी. आणि हे सगळेजण अजूनही त्या सुखद धक्क्यातून मला वाटते बाहेर आले नसतील आणि त्यांच्यासाठी हा अनुभव निश्चितपणे संस्मरणीय राहील. कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह एस न्यूजसाठी मी कृष्णात जमदाडे, उंचगावहून.